नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. 4.4 विषय विवेचन. त्यातील पहिला मुद्दा आहे विविध अध्यापन पद्धतींचे आयोजन. अध्यापनाची साचेबंद एक पद्धत असू शकत नाही. अध्यापन पद्धती विविध घटकांवर अवलंबून असते. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, विषय, भौतिक व स्थानिक परिस्थिती हे घटक येऊ शकतात. त्यातील पहिला मुद्दा आहे विद्यार्थी, त्यांचा वयोगट, इयत्ता, त्यानंतर बौद्धिक कुवत, अपेक्षित पूर्वज्ञान व प्रत्यक्ष ज्ञान हे पाहून अध्यापन पद्धतीचे आयोजन करावे लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शिक्षक, शिक्षकाची तयारी, विषय ज्ञान, अनुभव, उत्साह, कल्पकता, विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव, स्वतःच्या व्यवसायाकडे पाहण्याची स्वतःची दृष्टी. तिसरा मुद्दा आहे विषय, भाषा म्हणजेच प्रथम भाषा, द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा यापैकी कोणतीही भाषा, गणित, शास्त्र, सामाजिक शास्त्रे, इतर विषय. त्यातील चौथा मुद्दा आहे भौतिक व स्थानिक परिस्थिती, उपलब्ध शैक्षणिक साहित्य व स्थानिक वातावरण. या व यांसारख्या इतर काही घटकांचा समावेश करता येईल. या घटकांच्या परिणामातून व विचारातून प्रत्येक शिक्षक आपल्या कुवतीप्रमाणे आपली स्वतःची एक अध्यापन पद्धती ठरवितो. पुढे त्या पद्धतीत कुठल्याही प्रकारची लवचिकता न राहता एक साचेबंद पद्धत ठरून जाते आणि येथे शाळा प्रमुखाच्या कुशल मार्गदर्शनाची व नेतृत्वाची कसोटी लागते. कल्पक, युक्तिबाज व हिकमती मुख्याध्यापक वरील चारही घटकांचा साकल्याने विचार करून आपल्या सहकार्यास योग्य मार्गदर्शन करू शकतो. प्रयोगशील वृत्तीमुळे पद्धतीत लवचिकता राहते व परिणामकारकता सदैव वाढत राहते. विद्यार्थ्यांचे कुतूहल सदैव जागृत ठेवण्यासाठी विविध पद्धती व साधनसामग्री फारच उपयुक्त ठरते. परिणामी कंटाळा या शब्दाचा व कल्पनेचा हद्दपार करणे शक्य होते. त्यातील दुसरा मुद्दा आहे अध्यापनाचे निरीक्षण व प्रत्याभरण. यामध्ये पहिला मुद्दा निरीक्षण. अध्यापनाचे निरीक्षण ही एक अत्यावश्यक व उपयुक्त बाब आहे. आपण करीत असलेल्या चांगल्या व कामचलाखू कामाचे केव्हाही निरीक्षण होऊ शकते. ही कल्पना देखील शिक्षकास आपल्या कर्तृत्वाची सतत जाणीव देत असते. जेव्हा कर्तव्याची विस्मरण होऊ लागते तेव्हा निरीक्षणाचे दडपण उपयुक्त ठरते. मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांचे संबंध पाल्य या स्वरूपाचे असल्यास निरीक्षण प्रक्रिया सर्वार्थाने उपकारक ठरते. निरीक्षणाचे वेळी निरीक्षकांचा हेतू केवळ चुका शोधण्याचा असता कामा नये. आपणास प्रभावी, समर्थ व कर्तव्यदक्ष असे शिक्षक सहकारी घडवायचे आहेत ही गोष्ट मुख्याध्यापकाने कदापिही विसरता कामा नये. तरुण, उत्साही व होतकरू शिक्षकांना अहम न दुखविता त्यांना निरीक्षणाद्वारे योग्य मार्गदर्शन करणे ही गोष्ट ज्याला साधली तो मुख्याध्यापक यशस्वी झाला म्हणून समजावे. काही वेळा अगदी नवीन शिक्षकांच्या कल्पनेतून पदाधिकाऱ्यांसही एखादी नवी दिशा सापडू शकते. मुख्याध्यापकास आपल्या अनेकविध कार्यातून निरीक्षणासाठी वेळ राखून ठेवायचा असतो. यासाठी शिक्षकांच्या वेळापत्रकावरून मुख्याध्यापकांनी स्वतःचे एक वेळापत्रक तयार करणे सोयीचे होते. त्यामुळे वर्गभेटी, पाठ निरीक्षण, सहकार्यास मार्गदर्शन करणे तसेच प्रत्यक्ष पाठ निरीक्षणात सहकार्यांस सहभागी करून घेणे आदी गोष्टी पूर्वनियोजनाने करता येतात. अध्यापन आणि निरीक्षणाचे वेगवेगळे प्रकार करता येतील.
पूर्वसूचनेनुसार टाचनासह पाठ निरीक्षण, सविस्तर टाचनाचा आग्रह न धरता पाठ निरीक्षण, अनपेक्षितपणे वर्गावर जाऊन पाठ निरीक्षण, काही सहकाऱ्यांसमवेत पाठ निरीक्षण आदी प्रकार सांगता येतील. शिक्षकांच्या नेहमीच्या नैसर्गिक शैलीतील पाठाचे निरीक्षण झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षकास पूर्वसूचनेबरोबर थोडा दिलासा देऊन पाठात कृत्रिमता येणार नाही याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. निरीक्षणातून सहकारी शिक्षकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. त्याचा आत्मविश्वास वाढून ते अधिक उत्साहाने कार्यप्रवृत्त झाले पाहिजे. अध्यापन निरीक्षणाचे कार्य केवळ उपचार म्हणून होता कामा नये. यासाठी अगदी मोजक्या व विधायक सूचना लेखी स्वरूपात दिल्या जाव्यात. या दृष्टीने मुख्याध्यापकांचा स्वतःचा एक सुटसुटीत निरीक्षण तक्ता असावा किंवा काही निरीक्षण तक्ते आता उपलब्ध होत आहेत, याचाही आपण उपयोग करू शकतो. त्यामध्ये प्रकर्षाने टाळावयाच्या बाबींची माहिती व अध्यापन अधिक प्रभावी होण्यासाठी उपयुक्त व्यवहार्य सूचनांचा समावेश असावा. निरीक्षणात आढळलेल्या 1-2 चांगल्या गोष्टींचा उल्लेख करून सहकार्यास प्रोत्साहन देण्यास कधीही विसरू नये. खालील तक्त्यात काही रूढ अध्यापन पद्धती व त्यांचे दोष व मर्यादा सांगितले आहेत. स्वतःचा निरीक्षण तक्ता तयार करताना व सूचना देताना खालील तक्त्यातील माहिती उपयुक्त ठरेल. अध्यापन पद्धती आणि दोष व मर्यादा. त्यातील पहिली अध्यापन पद्धती आहे चर्चा व प्रश्नोत्तरे. त्यातील दोष आणि मर्यादा पहा. 1. विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहभागाचा समतोल ठेवणे अवघड असते. 2. विषयांतर होण्याचा संभव असतो. 3. विद्यार्थ्यांना आवश्यक पूर्वज्ञान नसल्यास पद्धती कार्यान्वित होऊ शकत नाही. त्यातील दुसरी अध्यापन पद्धती आहे व्याख्यान पद्धती. त्याच्यातील दोष व मर्यादा आहेत. पहिली जी आहे ती विद्यार्थ्यांची अवधान क्षमता अल्प असल्यास फारशी उपयुक्त ही पद्धत ठरत नाही. आणि दुसरा आहे वेळेचा अपव्यय होण्याचा संभव असतो. तिसरी अध्यापन पद्धती आहे प्रयोग दिग्दर्शन. आणि त्याच्यातील मर्यादा आहेत 1 तासिकेत पूर्ण होणे कठीण. 2. पूर्वनियोजन अत्यावश्यक. 3. सूक्ष्म प्रमाणात बदल प्रयोगाद्वारे दाखविणे अवघड असते. चौथी अध्यापन पद्धती आहे विद्यार्थी कृती व प्रात्यक्षिके. यातील मर्यादा आहेत प्रयोग साहित्याचे संच भरपूर असणे आवश्यक असते. आणि दुसरा आहे प्रत्येक विद्यार्थ्यास व्यक्तिगत मार्गदर्शन करणे अवघड ठरते. 5वी अध्यापन पद्धती आहे पर्यवेक्षित अभ्यास. त्यातील दोष व मर्यादा 1. वेळेचा अपव्यय होण्याचा संभव. 2. विचार प्रवर्तक घटकांच्या अध्यापनास उपयुक्त नाही. 3. पर्यवेक्षकांच्या योजकतेवर परिणामकारकता अवलंबून असते. 6वी अध्यापन पद्धती आहे क्षेत्र भेटी. त्यातील दोष व मर्यादा आहेत. पहिला, वर्षातून 2-4 वेळाच पूर्वनियोजनाने वापरणे शक्य होते. आणि दुसरी आहे अनुधावन करण्यात अडचणी येतात. या काही सहकारी शिक्षकांसह एखाद्या पाठाचे निरीक्षण करणे हाही शिक्षक प्रबोधनाचा एक भाग ठरतो. सहकारी शिक्षकांसाठी एक सुटसुटीत निरीक्षण तक्ता असावा. त्यातील दुसरे आहे प्रत्याभरण. निरीक्षणानंतर प्रत्याभरण न झाल्यास निरीक्षण केवळ उपचारच ठरते. प्रत्याभरण हा शिक्षकांच्या अध्यापन कार्यात सुधारणा घडवून आणणारा गाभाभूत घटक आहे. निरीक्षणानंतर वर्ग अध्यापनात जे घडले ते प्रथमच वस्तुनिष्ठ जसेच्या तसे संबंधित शिक्षकापर्यंत पोहोचविले पाहिजे. हे करताना त्यावर लागलीच टीका टिप्पणी, हे चूक ते बरोबर असा अभिप्राय व्यक्त करण्याची घाई किंवा उतावळेपणा करू नये. शिक्षकाने त्याच्या अध्यापनाचे केलेले निरीक्षण व वर्णन हे सर्व सामान्य बरोबर आहे हे मान्य केल्यानंतर त्यांच्या गुणदोषांची चर्चा होऊ शकेल. हे निरीक्षण किंवा चर्चा म्हणजे तपासणी नव्हे, मूल्यमापनही नव्हे. ही चर्चा काय म्हणजे सहकारी शिक्षकास त्याचे अध्यापन सुधारण्यास पुढे केलेला मदतीचा हात आहे. शिक्षकाने आपल्या अध्यापनात नेमके कोणकोणते बदल करणे जरुरीचे आहे हे कोणत्या नेमक्या त्याच्या अडचणी
कोणकोणत्या आहेत व त्या दूर करण्यासाठी त्याला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे याची चर्चा करावी. शक्य असेल तर आपण स्वतः एखादा पाठ घेऊन दाखवावा. अन्य परिणामकारक अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे अध्यापनाचे निरीक्षण करण्यास सांगावे. व्यक्तिगत प्रत्याभरणाबरोबरच निरीक्षकांसमवेत चर्चा, सर्व समवेत मुद्देसूद चर्चा ह्या गोष्टीची अत्यावश्यक आहेत. कुशल मुख्याध्यापकाने या चर्चेचे संचालन कुशलतेने केल्यास अल्पावधीत बऱ्याच उपयुक्त मुद्द्यांची देवाणघेवाण होऊ शकते.